नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. असा चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, थंबनेल वरून तुमच्या विषय लक्षात आलाच असेल. श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच आहे की आता उद्या जे मैदान होणार होतं केवळ कराड उत्तर मध्ये, जे कराड उत्तर केसरी ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार होतं मित्रांनो. माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी व कराड उत्तर केसरी असं मोठ्या रकमेचं मैदान होणार होतं. परंतु आजच मी सकाळी नानांना फोन केला होता, तर नानांनी फोनवरून अशी अपडेट दिली की ते मैदान कॅन्सल झालेलं आहे, कारण फाट्यामध्ये एवढं पाणी आहे रानामध्ये की जिथं नंदींच्या ज्या पिकअप वगैरे येतात त्या सुद्धा जाऊ शकत नाहीत, किंवा त्या फाट्यांमध्ये सुद्धा भरपूर चिखल वगैरे झालेला आहे. त्यामुळे हे मैदान मित्रांनो, जे मोठ्या रकमेचं म्हणजे 3 लाख पहिलं बक्षीस होतं, 2 लाख दुसरं, 1.5 लाख, 1, 21, 5 व 1 अशी 7 बक्षीस होती. त्यानंतर क्वार्टर फायनल होत्या, मेगा फायनल होती. त्याच्यामुळं हे एवढं मोठं मैदान हे सततच्या पडणाऱ्या 8 दिवस झालं पाऊस पडतोय, त्याच्यामुळे मित्रांनो कॅन्सल झालेलं आहे. आणि हे मैदान होणार आहे, परंतु पाऊस उघडल्यानंतर याची जी तारीख आहे ती जाहीर केली जाईल, असं युवा उद्योजक संग्राम बापू घोरपडे यांनी सुद्धा बाईट मध्ये सांगितलेलं आहे की हे मैदान नक्कीच होणार आहे. आणि बाकीचे सुद्धा बरेच कार्यक्रम कॅन्सल करावे लागले, कारण या पावसामुळं त्यांचे बरेच काही रक्तदान शिबिर वगैरे झालं, त्यानंतर कुस्तीचा आखाडाही झाला, परंतु बाकीचे काही कार्यक्रमांचं जे शेड्यूल होतं ते मात्र ह्या पावसाने पूर्ण असं बिघडून टाकलेलं आहे. कारण सर्व महाराष्ट्रातील गाडा मालक या मैदानासाठी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहिले असते, परंतु दुर्दैव असं की मे महिन्यातच हा पाऊस पडला. मागच्याही वर्षी जे दुसरं पर्व होतं त्याही मैदानात पाऊस पडला होता, आणि याही तिसऱ्या पर्वात आता पाऊस पडल्यामुळे हे मैदान होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो. जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.